सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरती आलेल्या पावसानं राज्यभरात चिंता वाढवली आहे। महाराष्ट्रभर बरसलेल्या पावसानं सर्वाधिक नुकसान केलंय ते राज्यभरातल्या शेतकऱ्यांचं। चांद्यापासून बांद्यापर्यंत हजारो शेतकऱ्यांची शेती या पावसाच्या माऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे। वर्षभराची मेहनत एका झटक्यात वाया गेल्यानं शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीचा धावा केलाय। राज्यातल्या मुसळधार पावसानं चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतीचं झालेलं हे नुकसान। धुवाधार पावसामुळे शेतशिवारातही पाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातही। कर्ज काढून पैन पै साठवून जगवलेली शेती पावसाच्या माऱ्यानं वाहून गेली। त्यामुळे आता करायचं काय हा भला मोठा प्रश्न राज्यभरातल्या हजारो शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे। शासनाने काय केलं पाहिजे यावर? शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करून हेक्टरी 1 लाख रुपये मदत केली पाहिजे। कारण की आजची अशी परिस्थिती झाली आहे बघा, आपण आज व्हिडिओ चालू असतानाही वरून पाऊस येतोय आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांनी ज्या आशेने हे पिकं घेतलेली असतील ते सर्व पीक त्यांचं वायाला गेलं। कारण की शेतकऱ्यांचे खताचे भाव, नांगरटीचे भाव आणि पिकाला भाव नाही, हे मोठं दुर्दैव आहे। कारण की 2014 पासून किंवा त्याच्या अगोदरही पासून जे सोयाबीनला भाव झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान किती झालंय? शेतकऱ्याचं 100% नुकसान झालं असं मला आजच्या परिस्थितीतून इथं दिसत आहे। बीडच्या शिरापूर धुमाळ गावात पावसानं शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचलं आणि उभी पिकं उद्ध्वस्त झाली आहे। शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या बाजरीची कणसं भिजून त्यांना कोंब आलेत। त्यामुळे शेतातल्या सोन्याची पावसानं अक्षरशः माती केली आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्या हातामध्ये हे कणीस आहे। या कणसाला जर आपण बघितलं तर समोर अक्षरशः करं फुटलेले आहेत। जी बाजरी आता हातातोंडाशी आलेला घास आहे आणि अशा पद्धतीने अतिवृष्टीनं हिरावून घेतलेला आहे। काय सांगाल, किती एकर बाजरीचं नुकसान झाले आणि हे पाणी आता शेतामध्ये आहे? काल किती पाणी होतं? काल साहेब असंच इतकंच पाणी होतं, ह्याच्याहून जास्त होतं। हे 1 हेक्टरच्या पुढे जमीन आहे। हा बाजरीचं पीक तर आम्ही सगळ्यांनी मिळून बाजूला काढलं ते पाण्यातून आणि आहे हे स्पॉट तुमच्या समोर आहे। जी परिस्थिती बीडमध्ये तीच जालन्यात सुद्धा। जालन्याच्या एदलापूर शिवारातील फळबागांसह खरीपातील सोयाबीन आणि कापसाची शेती पावसानं धुवून टाकली। त्यामुळे इथला प्रत्येक शेतकरी तातडीच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे। हे सगळे शेतकरी आपल्या बरोबर आहेत। दादा, मला काय सांगाल, काय काय तुमचं जे आहे ते नुकसान या ठिकाणी झालेलं आहे? आमची आंबा पिकाची लागवड होती, 2 एकर सोयाबीन आहे, मूग आहे, उडीद आहे। अक्षरशः सगळं पाण्यामध्ये जाऊन उद्ध्वस्त झालेले। आमची शासनाला एवढीच मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, नाही तर अन्यथा आमच्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा काही इलाज नाही। जे आमचं हे पीक लावलेले याच्यावर दिवाळीचे लोकांचे घेतलेले कर्जे, दुकानदाराचे उधारे, ह्या सगळं देणं आहे आणि ह्या पावसानं सगळं मातीमोल करून टाकलेलं आहे। तर मायबाप शासनानं आमचा विचार करून तात्काळ पंचनामे करून आमची नुकसान भरपाई द्यावा। बुलढाण्याच्या दुसरबीड आणि किनगाव राजा परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतांना तलावाचं रूप प्राप्त झालं। सोयाबीन आणि कापसाचं झालेलं नुकसान पाहून शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे। तर अहिल्यानगरमध्ये बरसलेल्या पावसानं शेतकऱ्यांची स्वप्न धुळीला मिळवली आहे। राहुरीच्या पूर्व भागातील सोयाबीन, कापूस आणि कांद्याची पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। परभणी सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही। पिंगळी, टाकळी, धर्मापुरीसह अनेक ठिकाणी पूर परिस्थिती असून शेतात साठलेल्या पाण्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद ही पिकं हातची जाणार आहेत। पेरणीसाठी झालेला भरमसाठ खर्च
आणि आता झालेला पावसाचा मारा यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. आणि आता हे कसं काय आम्हाला उत्पन्न होणार आहे काय नाही, आम्हाला सुधारण झालं. आम्हाला तर फाशी घ्यायचीच वेळ आलेली आहे. सरकार तर काय कवा येते पाहणी कराय काय कळत न झाले का, त्याचं त्याला तिथले खुर्च्याच सरन झाले. आता कवा ते सोडताना खुर्चीन कवा पाहायला येताना काय कळणं झाले. टोटल क्षेत्र पाण्याखाली आहे. कवा मदत भेटेन काय होईन याचं काय गणित नाही, काय नाही. कोणी पाहायला येत नाही, काही सुद्धा नाही. राज्यभरातल्या शेतकऱ्यांची पावसामुळे झालेली बिकट अवस्था पाहता उद्धव ठाकरेंनी तातडीच्या मदतीची अपेक्षाही व्यक्त केली आहे. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार. माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजेत. पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पिकवलेल्या आणि जगवलेल्या पिकांची पावसानं दुर्दशा केली आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची स्वप्न या पावसानं वाहून नेली आहे. त्यामुळे बळीराजाला सरकारी मदतीचा हात हवा आणि तो लवकरात लवकर मिळावा इतकीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. आणि यापुढची बातमी राज्यातल्या आरक्षणासंदर्भातली. ओबीसी उपसमितीची बैठक, आजची बैठक सुद्धा वादळी ठरली. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर सदस्य या बैठकीत उपस्थित होते. बैठकीदरम्यान हैदराबाद गॅझेटियर संदर्भातल्या GR बद्दल ही वादळी चर्चा झाली. यावेळी छगन भुजबळांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. त्यांनी बैठकीत काही पुरावे सादर केले आणि जात प्रमाणपत्र देताना खाडाखोड होत असल्याचं म्हटलंय. दरम्यान नवीन प्रमाणपत्र देताना पूर्णपणे पडताळणी करूनच वाटप केलं जावं या मुद्द्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं. मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो मला, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, मराठा कुणबी, मराठी कुणबी. आम्ही मागणी केली, मी आता ते काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. त्यांना एक काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा. दाखले मान्य भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये. त्यांनी 9-10 असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी कशी होते ते त्यांनी दाखवलं. तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये. जे नियमानी आहे तिथे मराठा कुणबी, कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे, अशी चर्चा या ठिकाणी झाली. आणि यापुढची बातमी उद्धव ठाकरेंच्या एका विधानाची, जे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भातलं आहे. पंतप्रधान मोदी हे काही आपले दुश्मन नाही आहेत, मात्र ते शिवसेना संपवण्यासाठी निघालेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवरती घणाघाती टीका केली. तर कुणीही कुणाचा दुश्मन नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंच्या विधानावरती पलटवार केला. माझे कोणी काही दुश्मन नाहीये. पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही. आणि तरी देखील त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतो की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं.
आम्ही कोणीच एकमेकाचे दुश्मन नाही. माननीय मोदीजींनी तर एका इंटरव्यूमध्ये अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की जब कभी उद्धव जी कोई समस्या में होंगे उन्होंने मुझे पुकारा तो मैं एक क्षण नहीं गवाऊंगा, उनको मदत करूंगा. मला वाटतं की कोणी कोणाची वैरी नाहीच. चूक उद्धवजींनी केली. 24 ऑक्टोबर 2019ला आमचे 105 आणि त्यांचे 56 असे 161 आमदार निवडून आल्यावर 2,30,05,525 मतदारांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केल्यावर बैमानी त्यांच्या मनात आली. ते गेले काँग्रेसला हात धरून काँग्रेसच्या सोबत. दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये दिवसेंदिवस यांच्यामध्ये जो दुरावा होता गेले काही वर्ष तो दिवसेंदिवस कमी होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या भेटीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना उद्धव ठाकरेंनी ही भेट पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाची असल्याचं सांगितलं. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी आपण बोलू किंवा भूमिका स्पष्ट करू असंही त्यांनी म्हटलंय. लवकरात लवकर योग्य वेळी दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे थांबा एक एक. तर मी साहजिकच आहे, मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा, येऊन भेट. तर आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरचं येणं जाणं सुरू झालं.